गौतमी पाटीलचं गाणं हे मी सरांना विचारलं, विशाल सरांना, की गौतमी पाटीलचं गाणं सर. माझ्या ह्या 25 वर्षाचं सिनेमा करिअर आहे ना, पैशापेक्षा मुवमेंट मी खूप जमवले. तर गोष्ट बघितल्यावर तुम्ही मला जर सांगून दिलीत 5 वाक्यात गोष्ट सांगायची, तर मग मी तुमच्यावर इंटरव्ह्यू घेऊन छापीन. तर जशा पुढच्या पिढ्या येतील त्यांना पुढच्या पिढ्या असणार आहेत की नाही याच्यावरच एक सिनेमा करावा लागेल असं मला वाटतं. आमचं भूत श्रीमंत आहे आणि ह्यांचं भविष्य श्रीमंत आहे. तरुण मुलांबरोबर राहत जा आणि त्यांच्याकडे बघत जा आणि त्यांचं ऐकत जा. त्यांना उगीच तू कसा गाढव आहेस आणि आमच्या वेळी काय होतं आणि त्यांच्या वेळी काय होतं असलं काहीतरी गाढवासारखं बोलत जाऊ नका. महेश सरांनी मला एकदा एक गोष्ट सांगितलेली, की दिग्दर्शकाचा कॅनव्हास असतो, तुम्ही कलाकार असतात. तो त्याचं चित्र काढत असतो, तुम्ही एक रंग असता. तुम्ही स्वतःचं चित्र त्याच्या चित्रात काढू नका. प्रॉफिट तुम्ही कसा मेजर करता? आनंद हा प्रॉफिट असतो का नाही? चांगलं खाल्ल्यानंतर जो समाधान मिळतं ते प्रॉफिट असतं का नाही? पैसे खाता येतात का? खाता म्हणजे असे खाता येतात का? जे आनंदाने करता येतं आणि पैशाशिवाय करता येतं अशा पण गोष्टी जीवनात खूप असतात. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात खूप स्वागत आहे. आजची बातमी फुटली या सिनेमाच्या निमित्ताने तुम्ही इथे आला आहात आणि त्या निमित्ताने गप्पा मारणार आहोत आपण. आणि सिनेमाचा विषय आम्हाला साधारण कळलाही सुद्धा नाही कळलाय सुद्धा असं आपण म्हणता येईल, कारण ट्रेलर आम्ही पाहिलाय. ट्रेलर खूप इंटरेस्टिंग वाटतंय. स्टारकास्ट खूप छान आहे. आम्हाला सगळ्यांना छान छान चेहरे आम्हाला बघायला मिळणार आहेत. तर सिनेमासाठी खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. थँक्यू. आणि आज आमच्या भेटीस तुम्ही आला आहात तर त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला एक छोटीशी भेट देऊ इच्छितो. तर रोहन टिल्लू याला मी विनंती करते. हो नागाशी सर. थँक्यू सर. अरे वा. या वर्षीचा गणपती आहे. दर गणेशोत्सवामध्ये आपण नवीन गणपती बनवून घेतो. घाशीरामधला जो गणपती होता हो असं आलेलं होतं वरती आणि कमान होती. तो रानडे काकांच्या घरी आला. सिद्धार्थ जाधव. प्रीतम. आणि सिनेमाच्या निर्मात्या ग्रीष्मा. सिनेमाचा टीजर पोस्टर आल्यापासून आम्हाला नावाविषयी खूप उत्सुकता आहे. आतली बातमी कुठली, तर नेमकं काय बातमी कुठली यातला थोडासा अंदाज आम्हाला काल ट्रेलरमधून आलाय. थोडासा आम्हाला त्यातलं काही कळालं. तुम्हाला आम्ही विचारणार आहोत नेमकं काय आहे. पण तत्पूर्वी जे जे वेगवेगळे असेट्स आलेत बाहेरमध्ये, गाणं असेल, पोस्टर असेल, टीजर असेल, त्यामध्ये वेगवेगळे भाव दिसत आहेत. ह्याचा आणि आई मुलीचं आणि बापाचं एक वेगळं छान गाणं आहे. एक आयटम सॉन्ग सारखं एक वेगळं ट्रॅक आहे आणि कालच्या टीजरमध्ये भावनिक थोडंसं कॉमेडी खूप रंग दिसतात. हे वेगवेगळे जे फ्लेवर्स आहेत त्या सिनेमामध्ये एकत्र आणलेले, त्याविषयी नेमकं काय सांगाल? पहिलं मी तुम्हाला असं विचारणार आहे की ट्रेलर बघून तुम्हाला वाटलं काहीतरी फुटलंय ते तुम्हाला कळलंय. ते आम्ही दुसरा प्रश्न ते तुम्हाला काय कळलं? ते दुसरा प्रश्न बर. मग आता मी कसे वेगळे फ्लेवर्स आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये का प्रत्येकाचा एक छान रंग, प्रत्येकाचा रंग तो एकत्र आता आम्हाला सिनेमात बघायला मिळणार. हे जे वेगळे फ्लेवर्स आहेत त्याविषयी काय सांगतो? असतं हे बघ, 64 कला आहेत आपल्याकडे आणि ज्याच्यातलं जे चांगलं मिळतं ते घ्यावं असं आहे. म्हणजे काही वेळा आपण एकच राग गातो, काही वेळा बैठक असते तेव्हा खूप राग असतात. खूप लोक गाणारे असले की त्याला जे जे चांगलं येतं त्याला ते मिळतं. तर अशी योजना करून हा सिनेमा त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्याच्यात तुम्हाला वाटेल कळलं आपल्याला सस्पेन्स आहे. तेवढं तर सस्पेन्स नाहीच आहे. अरे कॉमेडी आहे, मग तेवढंच वाटतं की कॉमेडी नाहीच आहे असं तुम्हाला वाटत जाईल की आपल्याला आतली बातमी कळली आहे आणि ती तुम्हाला 19 तारखेपर्यंत कळणारच नाही आहे. अशी त्यातली गंमत आहे. पण ती गमतीत सुरू होऊन तुम्हाला कुठेतरी आयुष्याबद्दल विचार करायला लावणार आहे आणि स्वतःचं आयुष्य सोडून दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल विचार करायला लावणार आहे. हे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. सिद्धू, जसं मगाशी म्हटलं की 2 वेगवेगळ्या प्रकारची गाणी क्रिएट केलेत. मुलीबरोबर छान बापाचं आणि मुलाचं एक नातं आहे. एक आयटम सॉन्गमध्ये तू छान डान्स करताना दिसतो. हे 2 वेगळ्या टोकाच्या भाव आहेत. हे साकारताना हे संपूर्ण हा प्लॉट
पुढे घेऊन जाताना काय नेमकं मनात होतं? पहिली गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी टाईममध्ये जेव्हा येतो तेव्हा काहीतरी वेगळा विषय घेऊन येतो, पण ह्यावेळेला वेगळा माणूसच घेऊन आलो. कारण मला माझी खूप इच्छा होती, कारण ज्या पद्धतीची एनर्जी ऊर्जा आता डॉक्टर मोहन आगाशे सर देतात ही सिनेमाच्या वेळेला पण होती, प्रमोशनला पण तेवढ्यात मी तर घुसूनच प्रमोशन करत असतो, पण सरी तेवढ्या ताकदीने करतात. त्यामुळे इथे येणं आणि त्यांनी तुमच्याशी गप्पा मारणं किंवा संवाद साधणं ही माझी इच्छा होती की नाही यार आपण डॉक्टर मोहन आगाशे सरांना घेऊन येऊया तिकडे. सो ते आलेले आहेत, त्यामुळे गप्पा मारायला आणि त्यांच्याकडून ऐकायला मलाही आवडेल, मी पण तिकडे बसायला पाहिजे. आता येऊया सिनेमाकडे की 2025 खूप हॅपनिंग आहे माझ्यासाठी. आता थांबायचं नाही पासून सिनेमे येत आहेत, लोकांना आवडत आहेत, पण मी ज्या सिनेमांचा भाग आहे ते वेगवेगळ्या विषयांचे सिनेमे आहेत. म्हणजे थांबायचं नाही इन्स्पायरिंग आहे, ये रे पैसा थोडा कमर्शियल स्टाईल आहे सिनेमा आहे, आतली बातमी फुटली जसं सर म्हणाले की हो ह्या सिनेमाचं कॉम्बिनेशनच डॉक्टर मोहन आगाशे सर, रोहिणी हट्टंगडी मॅम, प्रीतम कागणे, विजय निकम, त्यानंतर भारत गणेशपुरी सर, अमिरी तळवळकर, त्रिशा ठोसर, आनंदा कारेकर, सिद्धार्थ जाधव ही गँग आहे. म्हणजे मी एक शब्द काहीतरी ऐकतो इंग्लिश बरोबर ऑनसॉम्बल कास्ट असं काहीतरी म्हणतात त्यांना, पण हे सगळे जमलेत एका विषयासाठी. जैनेश सर आणि आमचे विशाल गांधी सर, मी 3:30चं शूट करत होतो लोणावळ्यात, तेव्हा मला प्रीतम कागणेचा फोन आला की अरे एक सिनेमा सिद्धू आणि तू त्या लोकांना भेट, तो सिनेमा खूप चांगला आहे, तू त्यात असं, कारण 2-4 ॲक्टर्स होते त्या माया रोलसाठी, तर तू त्यांना भेट कारण खूप चांगला सिनेमा आणि तू त्यात असावं असं मला वाटतं. सो मी नेहमीच प्रीतमचे आभार मानतो की एका चांगल्या सिनेमाचा भाग तिने मला करून घेतला. आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर त्यांनी मला सांगितलं डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणी हट्टंगडी मॅम आहेत. 3 कारणं होती या सिनेमात काम करण्यासाठी. एक तर माझं नाव कोणीतरी सजेस्ट केलं होतं आणि ते गोष्ट चांगली आहे. दुसरी म्हणजे मोहन आगाशे सर आणि रोहिणी हट्टंगडी मॅम यांच्यावर काम करायला मिळणार होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एका चांगल्या विषयाचा सिनेमा येतो त्याचा भाग होणं गरजेचं होतं. त्यामुळे यात ना तू जसं म्हटल्याप्रमाणे त्रिशा ठोसर आणि माझी जी केमिस्ट्री आहे, त्या बाप मुलीची गोष्ट आहे. मला बाप साकारायला नेहमीच आवडतं. मग तो बालभारती असेल किंवा आता थांबायचं नाही असेल, मला ते लहान मुलं कनेक्शन आहेच. तर त्या गोष्टींनी तो जो माझं कॅरेक्टर आहे ते सिनेमाच्या कुठेतरी डॉक्टर मोहन आगाशे सरांच्या कॅरेक्टरला भेटतं आणि मग ती गोष्ट आणखीन फुलत जाते. तर ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे ना, ह्या गोष्टीमुळे गोष्टीमुळे या सिनेमात आम्ही सगळे आहोत आणि आम्हाला इथपर्यंत येतं की गोष्टीबद्दल बोलूया. पण हुशारी लेखक दिग्दर्शकाची आहे. त्यांचा पहिला सिनेमा आहे ॲज अ डिरेक्टर. पहिला सिनेमाची निर्मिती मराठी, पण त्यांनी कमर्शियल करताना त्यात काहीतरी टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मराठी सिनेमाचा त्यांनी अभ्यास केला विशाल गांधी सरांनी, की कुठल्या कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा म्हणतो आपण मराठी, त्यात विनोद असतो, त्यात सस्पेन्स थ्रिल असतं, पण काहीतरी विषय पण इंटरेस्टिंग असतो. तर आतली बातमी फुटली हा एक, मला नेहमी विशाल सर म्हणायचे हा विनोदी सिनेमा नाही आहे, ये इसका जॉनर है ड्रामा कॉमेडी. ड्रामा पाहिला आहे सिनेमात आणि ह्युमर जो आहे तो सिच्युएशनली येत जातो. त्यामुळे मला त्या गोष्टी करायला आवडल्या आणि मी जसं महेश सरांचं खूप नाव घेतो की विनोदापलीकडे माझ्याकडे बघणारे काही कमी दिग्दर्शक आहेत किंवा जे दिग्दर्शक येतात ते आता माझ्याकडून विनोदाच्या एक पाऊल पुढे जा रे असं सांगणारे असतात. त्यामुळे जैनिश आणि विशाल गांधी सर हे ते दिग्दर्शक आहेत की विनोद करच, पण त्यातून काहीतरी आपल्याला सांगायचं पण आहे. आणि मग म्हणून या सिनेमाचा भाग होणं मला म्हणजे खूप मस्त वाटतंय. आणि एक म्हणजे आहे ना, पहिलं थांबायचं नाही आलं, ये रे पैसा आलं, आता आतली बातमी फुटली. तर मला हे माहिती आहे की हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला मस्त आहे रे, गोष्ट खूप मस्त आहे रे, हे इंटरेस्टिंग आहे, हे काहीतरी व्हायला पाहिजे, हे होईल. त्यामुळे आणि गौतमी पाटीलचं गाणं हे मी सरांना विचारलं, विशाल सरांना, की गौतमी पाटीलचं गाणं सर, तर ते म्हणाले ॲज अ डिरेक्टर त्यांना ते गाणं तिथे हवं आहे, सिच्युएशन वाईजही ते सिच्युएशननी येतं, पण तिथून त्या गाण्यानंतर सिनेमा आणखीन थोडा पेसी होतो. तो थोडा प्रेक्षकांना तो एक ठेराव पण हवा होता आणि ते गाणंही गोष्टीला पुढे घेऊन जातं, जी माझी गोष्ट आहे. त्यामुळे हे सगळं त्यात जळून आलं. आणि काल ट्रेलर आला आहे, ट्रेलरचे रिॲक्शन खूप कमाल आहेत. म्हणजे मला खूप, टीजरला आमच्या दोघांचं होतं की एक वृद्ध गृहस्थ आपल्या बायकोची मारायची सुपारी देतात आणि एका पोराला सांगतात 4 स्टेपमध्ये मार, आणि ते स्टेप पण सांगतात 20 सगळं ते सर बोलतीलच. पण कालच्या ट्रेलरमुळे हा एक इंटरेस्टिंग सिनेमा आहे हे जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. याच्यात कास्ट ओपन झाली आहे, थोडासा सब्जेक्ट ओपन झाला आहे, स्टाईल ओपन झाली आहे, एक स्पीडी आहे, त्यात मी गाणंही गायलं आहे जे BGMला वाजतंय, त्यामुळे सिनेमाला एक स्पीड आला आहे. तर मीही काय पहिल्यांदा ट्रेलर पाहिला, पण मला आणखीन ऊर्जा मिळाली की आता आणखीन 19 तारखेपर्यंत हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. तुझी एनर्जी आम्हाला सर्वच होते, मला किंवा सगळ्यांना तुझी एनर्जी माहिती आहे, पण आज गाडीतून उतरल्यापासून दादांची एनर्जी
दिसली मला. मग ते गाडीतून येताना असेल किंवा वरती लिफ्टून येताना असेल, आता तुला भेटणं असेल किंवा सगळ्यांना ग्रीट करणं असेल, तुला त्यांच्याकडे बघून काय वाटतं? ही जी एनर्जी ते आजही सातत्याने कायम ठेवून आहेत. कालही दिलीप दादा आमच्यासोबत होते मुलाखतीत, तेव्हा त्यांची पण एनर्जी मला तितकीच दिसली. काय शिकायला मिळतं या सगळ्या सिनियर्सकडून? एका शब्दात सांगू तर स्वप्नवत असं म्हणेन मी. माझ्या सगळ्या सर्वसामान्य कलाकाराला एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकाराच्या बाजूला उभं राहायला मिळतं, त्यांच्यावर स्क्रीन शेअर करायला मिळतं. म्हणजे माझे ह्या 25 वर्षाचं सिनेमा करिअर आहे ना, पैशापेक्षा मुवमेंट मी खूप जमवले. म्हणजे आपण खूप वेळा बोललो की मला मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं, पण एकांकिका स्पर्धा, काम मिळत गेली, काम करत गेलो. पण ह्या सगळ्या मंडळींना मी पडद्यावर पाहायचो, ह्यांच्यावर ऐकायचो. अवॉर्ड शोला सर भेटायचे किंवा एखादा पुरस्कार घेताना किंवा लेक्चर असायचं, काटकोन त्रिकोण पाहिलं. मी यांना लांबून प्रेक्षक म्हणून पाहतोय. काही संधी नाही मिळाली काम करायची. पण काम केल्यानंतर हे मोठे काय आहेत, अनुभव मोठा का असतो. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की सरांचा एवढा अनुभव आहे, माझा जन्मही नव्हता तेव्हापासून सर काम करतात आणि ते अजूनही करतात. त्यामुळे ते कधी सांगायला गेले नाही. म्हणजे या सिनेमात अशी मुवमेंट आहे जिथे ते सांगू शकत होते की सिद्धू तू हे जरा करून बघ रे. नाही, ते सपोर्ट करत गेले. त्यामुळे मला ते एक वेगळं बर्डन होतं सरांबरोबर काम करण्याचं. एनर्जीबद्दल म्हणशील तर त्यांची एनर्जी कमाल आहे आणि ती पॉझिटिव्ह आहे. खरंच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे दडपण हे आम्हाला होतं, दडपण हे मला होतं. कारण एक विषयामध्ये परफॉर्मन्स पण द्यायचा होता आणि त्यांच्यावर उभं पण राहायचं होतं. म्हणजे मी म्हणालो मुवमेंट्स गोळा करतो. मी गाव तसं चांगलं. हा सिनेमा जेव्हा महेश टिळेकर सर मला घेऊन आले होते, भरत सरांनी तिथेही माझं नाव कोणी नाव सजेस्ट केलं. भरत सरांनी सजेस्ट केलं. मी महेश टिळेकर सरांनी एवढंच म्हणालो होतो की स्वर्गीय निळू भाऊंबरोबर माझा सीन आहे का? ते बोलले अरे सिनेमात नाही आहे, पण असं काय होऊ शकतं का मी त्यांच्यावर एका फ्रेममध्ये असेल. तर त्यांनी सिनेमाच्या सुरुवातीला जेव्हा निळूभाऊ उतरतात गावात, तर त्यांना एक पोरगा भेटतो, तो मी असं टाकला त्यांनी. तर माझी एक मुवमेंट झाली की निळूभाऊंना इतकी वर्ष पाहतो, त्यांच्यावर मी स्क्रीन शेअर केला. मला माहीत नाही, मी बालभारती केला कारण तिथे माझे वडील मला दिसायचे, एका पोराच्या शिक्षणासाठी तो धडपड करतोय. तर अशा मुवमेंट मी शोधत असतो. डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर काम करताना त्यांचा ऑरा अभिनयाचा आणि माणूस म्हणून तो कमाल आहे, तो पॉझिटिव्ह आहे. आणि जसं तुम्ही आता दिलीप काकांचं नाव घेतलं, मी शोले पण हादरा शोले पाहिले माणूस मी काम केलंय कारण मला दिलीप काकांबरोबर काम करायला मिळेल. सो मी गमतीने किंवा चांगल्या पद्धतीने एक गोष्ट म्हणतो की एक एरा येतो. म्हणजे एका आठवड्यात सिद्धार्थचा पिक्चर आला, मग अमय वाघचा पिक्चर आला, मग ललित प्रभाकरचा पिक्चर आला, मग अंकुशदाचा पिक्चर आला, मग स्वप्नीलदाचा पिक्चर आला. अशा आठवड्यांनी तरुणांचे पिक्चर येतात ना, ही तरुणाई पुन्हा एकदा रिव्हर्स होते. आता 70-80च्या दशकातले ते तरुण, ते हिरो, ते सुपरस्टार एका आठवड्यात येतात. आदल्या दिवशी दिलीप प्रभाकर सर येतात, आदल्या आठवड्यात ते आठवडा गाजवणार आणि मग आमचा तरुण यंग सुपरस्टार, अँग्री, एनर्जेटिक डॉक्टर मोहन आगाशे सर ते येणार आणि ते पडदा गाजवणार. पडदा गाजवणं, या लोकांनी पडदा गाजवलाय. आणि ती मंडळी पुन्हा एकदा पोस्टर बॉईज आहेत ना आमचे, दिलीप काका आहेत, पोस्टर बॉईज आमचे डॉक्टर मोहन आगाशे सर आहेत. सो आता पोस्टर बॉईज पण तो एराचा येतोय आणि त्यात कुठेतरी आम्ही होत नाही याचा आनंद आहे. तर ती एनर्जी पॉझिटिव्ह आहे. आणि आतली बातमी फुटलीच्या वेळेला सरांनी ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला तो तुम्ही सिनेमात बघालच. पण आमच्या सगळ्यांना, प्रीतमला, मला आणि आमच्या सगळ्या मंडळींना त्यांची एनर्जी अजूनही आहे, अजूनही ऊर्जा मिळते, अजूनही मिळते की अजून काहीतरी करायचं. म्हणजे ते थकलेले नाहीत. खऱ्या अर्थाने आता थांबायचं नाही त्यांच्यासाठी करेक्ट आहे. सर आता थांबायचं नाही, मी थांबतो पण खूप बोललो. फर्स्ट टाइम डिरेक्टर विशालचा पहिला सिनेमा आहे. नवोदित दिग्दर्शकावर विश्वास ठेवणं, त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवणं, वयाने, कर्तृत्वाने, कामाने जे लहान आहेत त्यांना जुळवून घेऊन त्यांच्या खांद्याला लावून त्यांना आपल्यात सामावून घेणं हे किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? मला प्रश्नाचीच गंमत अशासाठी वाटते की मुळातच पहिल्यांदा कुठली आपण गोष्ट करतो तेव्हा ती नवीनच असते आणि अननोनच असते. आणि मी त्याला म्हटलं आता सिद्धूबरोबर काम करणं तसं विशाल हे मला पहिल्यांदा भेटले. मी या सिनेमाच्या आधी मला विशाल गांधी नाव पण माहीत नव्हतं, ग्रीष्मा पण माहीत नव्हतं, प्रीतम पण माहीत नव्हतं, काही नव्हतं. सिद्धू माहिती होतं. आम्ही एक शॉर्ट फिल्म केली. पण रोहिणी येत्या. आता रोहिणी आणि आम्ही एका गावचे आहोत. आम्ही कधी एकत्र काम केलं नाही, पण आम्हाला एकमेकाबद्दल इतकी माहिती आहे की आम्ही कायम एकमेकांबरोबर काम केलं असं मला वाटतं. आणि ते तुम्हाला आता सिनेमात दिसेल. मग आत्ता खरं काल आणि आज आय एम मिसिंग मिस करती असली आणि ती त्यात मजा येते. तर तरुण आणि म्हातारा अनुभवी मनुष्यसुद्धा घोडचुका करू शकतो. आणि उलट
एखाद्या अननोन माणसाबरोबर काम करण्यामध्ये एक अतिशय क्युरिओसिटी, उत्सुकता असते की हा कशा तऱ्हेने विचार करतो, कशा तऱ्हेने बघतो, याला सिनेमाचं मीडियम कळलं की नाही. तर ह्याची सुरुवातीला जेव्हा ते मला नॅरेट करायला आले होते तेव्हाच मला कळलं की हा मनुष्य लेखक नाही, हा मनुष्य सिनेमा करणार आहे. तिघा चौघांनी मिळून ते लिहिलेलं आहे एकत्र आणि एकत्रपणे केलेलं आहे गंमत करून. आणि मी हे काल पण सांगितलं आणि कायम सांगत आलो की 2-3 गोष्टी सिनेमाची गंमत असते. सिनेमाची गोष्ट जर तुम्हाला सांगता आली आणि सिनेमा चांगला आहे तर मग काही वेळा गोंधळ होता की गोष्ट चांगली आहे का सिनेमा चांगला आहे. पण सिनेमा चांगला आहे आणि गोष्ट काही सांगता येत नाही की मग सिनेमा नक्की चांगला आहे असं बघ काय. तर विशालच्या बाबतीत मी म्हणेन हा सिनेमा चांगला आहे. तर गोष्ट बघितल्यावर तुम्ही मला जर सांगून दिलीत 5 वाक्यात गोष्ट सांगायची तर मग मी तुमच्यावर इंटरव्ह्यू घेऊन छापेन. जसं तू म्हणाला की तू त्याचं नाव सजेस्ट केलं, नेमकं तुझ्यापर्यंत हा सिनेमा कसा आला, ते कसं जोडलं गेलं आणि तुला असं का वाटलं की ती भूमिका सिद्धू करेल आणि तू त्याचं नाव का सुचवलं? ॲक्च्युली ग्रीष्मा मॅमसोबत आणि विशाल गांधी सरांसोबत मी अगोदर 36 फार्म हाऊस नावाचा हिंदी सिनेमा केला होता, ज्याच्यामध्ये विशाल गांधी सर आणि सुभाष घई सर प्रोड्युसर होते. सो त्या सेटवरती आमची एक छान ओळख झाली होती. आणि त्याच्यानंतर एक ओळख झाल्यानंतर गेट टुगेदरमध्ये त्यांनी मला बऱ्याच वेळेस असं बोललं होतं की प्रीतम जी मैं इतने साल से मतलब महाराष्ट्र में रह रहा हूँ तो मुझे मराठी सिनेमा बनाना है, मराठी सिनेमा बनाना है. तर असं हे डिस्कशन आमचं सुरू झालं आणि त्याच्यातून आम्ही 2 ते 3 स्क्रिप्ट शॉर्टलिस्ट केल्या आणि त्याच्यामधून आम्हाला ही स्क्रिप्ट खरंच खूप आवडली. कारण एक आम्ही याच्यामध्ये स्ट्रॉंग मेसेजसुद्धा देतो एंटरटेनमेंटसोबत. आणि हे करत असताना मग ज्यावेळेस कास्टिंगकडे आम्ही वळत होतो तर सिद्धार्थ सरांना साजेसा म्हणजे ते त्या कॅरेक्टरमध्ये ते परफेक्ट बसतील असं ते त्या पद्धतीचंच कॅरेक्टर होतं. म्हणजे असं नाही की आपली ओळख आहे म्हणून आपण सजेस्ट करतो असं नाही. स्ट्रॉंगली त्यांना म्हणजे ते कॅरेक्टर, ती जी व्यक्तिरेखा आहे ती त्यांच्यामध्ये 100% बसत होती. म्हणून आम्ही एक सजेस्ट केलं प्रोड्युसरांना की आपण त्यांना ह्या कॅरेक्टरसाठी कन्सिडर करू शकतो. आणि सक्सेसफुली ते छान आता उभारून आले स्क्रीनवरती. प्रीतम जसं म्हणाल की मराठी सिनेमा तुम्हाला बनवायचा होता, इतके वर्ष तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आपण सिनेमा बनवा, ती भूमिका जरा स्पष्ट करून सांगू शकाल? आपको वो मराठी सिनेमा इतने सालों से बनाना था, तो वो आपने कैसे ये मतलब? तो बेसिकली हम लोग बॉर्न एंड बॉट अप इन मुंबई है, तो हम लोगों को मराठी कल्चर के लिए कुछ करना था. तो हम लोग ने बोला कि हम लोग की फ़र्स्ट फिल्म मराठी में ही होनी चाहिए. तो ये स्टोरी जो हमारे पास थी हम पहले हिंदी में बनाने वाले थे, पर हमने बोला नहीं, हमको पहले मराठी में बनाना है, हमको कल्चर के लिए कुछ करना था. वी वांटेड टू गिव बैक समथिंग टू द कल्चर. तो हमने एक विश लिस्ट बनाई थी. हमने पहले विजय निकम सर को पहले मिले थे, हमने एक विश लिस्ट बनाई थी सब एक्टर्स की. उनमें मोहन सर थे, सिद्धार्थ सर थे, प्रीतम तो ऑलरेडी बोर्ड पे थी, एंड भरत सर थे. तो विजय सर ने बोला कैसे पॉसिबल है, रोहिणी मैम थी, तो कैसे पॉसिबल है ये, आप कैसे ला सकते हो सबको साथ में. तो बोला हम ट्राई करते हैं. तो हम सबके पास गए, हमने स्टोरी बताई, सबने हाँ बोल दिया. एंड स्टोरी हमारी फिल्म में बहुत फ्लेवर्स है, सब इमोशंस है, हर तरीके के इमोशंस है, आपको पसंद आएगी. एक मैसेज भी है, इम्पॉर्टेंट मैसेज. एंड सबके साथ काम करके बहुत मज़ा आया, बहुत अच्छा लगा. आणि हिंदीत बनवलं की डॉक्टर मोहन आगाशे सर, रोहिणी मॅमना ठेवा, प्रीतमला ठेवा, माझ्यासाठी एक राजकुमार राव किंवा आयुष्मान खुराना घ्या आणि त्या दोघांची जुगलबंदी बघा तुम्ही. पण कमाल होईल. हा हिंदीतही खूप कमाल सिनेमा होईल. हिंदीत सेम कास्ट बरोबर तुम्ही जरूर बनवा. 100%. Of course, सिद्धू नाही, सर मला ही असं जागा वाटतं की नाही, तुझी जागा कोणी नाही घेऊ नाही, नाही. शकत. तू ग्रेट. डॉक्टर मोहन आगाशे सर म्हणजे हा सब्जेक्ट तर सगळीकडेच व्हायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक भाषेत व्हायला पाहिजे. पण डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणीताई यांच्या कॉम्बिनेशनला पर्याय नाही. ते वृद्ध दाम्पत्य आहे, ह्या दोघांनी म्हणजे मलाही रोहिणीताईंबरोबर काम करायला खूपच मजा आली. कारण त्या एवढ्या साध्या, माया आईच डायरेक्ट ती, आणि ह्या दोघांचे जे सीन आहेत म्हणजे आमच्या व्यतिरिक्त ते त्यांची केमिस्ट्री दिसते. त्यामुळे त्यांना जी काही गोष्ट करायची त्यासाठी ते दोघं एकरूप आहेत ना, ही गोष्ट त्या दोघं म्हणजे डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणीताई हे करेक्ट आहेत. ती जागा कोणी चालू शकत नाही. म्हणजे कुठल्याही भाषेत बनायचा सिनेमा जो बनावा, कारण विषय तसा आहे, पण ह्या दोघांना पर्याय नाही. आता मगाशी जसं तुम्ही विचारलं की आम्हाला काय कळलंय किंवा काय थोडंसं टीज झालंय, ट्रेलर बघून आम्हाला थोडंसं असं वाटतंय की हा सिनेमा
इच्छा मरणाच्या काही जवळ जाणार आहे का, तसं काही त्या वृद्ध दाम्पत्याला वाटतंय का, जेणेकरून ते सगळा कट रस्ता आहे असा प्रकारचा एक मेसेज आमच्यापर्यंत पोहोचतोय. तर नेमकं त्यामागचं कितपत आपण प्रेक्षकांना सांगू शकू, कितपत आपण ऑडियन्सला टीच करू शकू, नेमकं विषय आपण काय हाताळण्याचा प्रयत्न करतो. हा इंटरव्ह्यू कधी जाईल? ट्रेलरमधलं कुठली क्लिप बघून तुम्हाला असं वाटलं? एकंदर पूर्ण ट्रेलरचाच कुठेही ट्रेलरमधलं बघून कुठलं इच्छा म्हणून कुठल्या क्लिपमध्ये? कारण तुम्ही सांगताय त्याला की असं असं मारायचंय आणि त्यात तुमच्या दोघांचा संवाद जो आहे रोहिणी म्हणजे मग सुपारी दिली आम्ही. नाही रोहिणीताईने तुमचा जो संवाद आहे ना, मी मागे पुढे गेलो तर तू मला सांभाळ, तू मागे, त्याबद्दल बोल. ते आमच्या नात्याबद्दलचं आहे, ते आमच्या मरणाबद्दलचं नाही आहे, नात्याबद्दलचं आहे की जे काय करू ते बरोबरीने करू, तेच बरोबरीने जे काय काही करू? नको आहे ते बरोबरीने झालं पाहिजे. बरोबरीने काय आणि ते करू? बरोबरीने आपल्याला जमणं शक्य नसेल तर कशा तऱ्हेने अचीव करता येईल याच्याबद्दलचा विचार आहे. पण तुला मगाशी जे म्हटलं असं आहे की अशी गंमत करता करता एखादं वाक्य असं कोणीतरी बोलून जातं की आपल्या ते डोक्यात चटकन राहतं. तसा हा सिनेमा बघितल्यानंतर आमच्यामध्ये जो म्हणजे सिद्धू, मी, आम्ही आमच्यातला एक संवाद असा आहे की जो तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर बराच काळ विसरू शकणार नाही, अशा तऱ्हेचा संवाद आहे. आणि तो तुम्हाला विचारात पाडणार आहे आणि प्रत्येकालाच विचारात पडणार आहे. खरं म्हणजे आता गंमत आहे, ही एक पिढी आहे आणि आमची एक पिढी आहे, तर निदान आम्हाला पुढची पिढी तरी आहे. या पिढीला पुढची पिढी आहे की नाही माहिती नाही मला. सध्याचं ते चित्र मी बघतोय एकूण, तर जशा पुढच्या पिढ्या येतील त्यांना पुढच्या पिढ्या असणार आहेत की नाही याच्यावरच एक सिनेमा करावा लागेल असं मला वाटतं खरं म्हणजे. आणि पण हे करायला का आवडतं मी तुम्हाला अगदी एक खरं प्रामाणिक सांगतोय. कुठली कला जी आहे ना, म्हणजे संगीत असू दे, नाटक असू दे, सिनेमा असू दे, इज अन इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ द सोसायटी. आणि व्यवसाय आहेत ना, हे डिसइंटिग्रेटिंग फॅक्टर आहे. हे जर्नलिस्ट आहेत, हे डॉक्टर आहेत, हे आर्किटेक्ट आहेत. आता हे सगळेजण एका खोलीत बसले असताना एक जण पुस्तक वाचत असेल किंवा गाणं ऐकत असेल तर 5 वेगळ्या प्रोफेशनच्या लोकांना आवडू शकेल असं एक गाणं असू शकतं. पण एक प्रोफेशनच आवडतं अशी 5 माणसं एकत्र येत नाही. पण 5 वेगळी प्रोफेशन असलेली माणसं कलेमुळे एकत्र येऊ शकतात. आणि म्हणून कला ही आयुष्यात फार महत्त्वाची आहे. मग ती सिनेमाची असू दे, नाटकाची असू दे, गाण्याची असू दे, खेळाची असू दे. आणि हे मी सांगत नाही, आपल्याला पुढलं सांगून ठेवलं आहे. आणि तसं तुम्हाला या सिनेमात काहीतरी बघायला मिळेल की ज्याच्यामुळे माणसं एकत्र आलेली आहेत आणि येतात. त्यासाठी हा सिनेमा. मी सरांचं फक्त एक त्यांच्या उत्तरातलं एक वाक्य घेईन, ते खूप छान आहे. ते पिढीबद्दल बोलली ना, ते पिढीबद्दल बोलली ना, तर मला मी तेच म्हणण्याचा प्रयत्न करतो. तो उलट आम्हाला खूप बरं वाटतं की ट्रेलर बघितल्यानंतर तुम्ही तुमचे जे काय आखाडे बांधताय ते चांगली गोष्ट आहे. म्हणजे ती त्याच्यावरही बोलायला आवडेल. पण त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर तो इंटरव्ह्यू रिलीज नंतर आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. मग तो तेवढ्या तुम्ही टाकू शकता. आम्ही 2 स्कोप ठेवला आहे. जर्नलिस्ट लोक सगळं आम्ही रिलीजच्या आधी जे जे करायचं ते करून घेतात, रिलीज नंतर कोणी काहीच करत नाही. तर तुम्हाला रिलीज नंतर बोलावं असं वाटेल असं काहीतरी सिनेमात आहे. आणि तो पिढ्यांचा जो संवाद आहे ना, मला तेच म्हणायचं, जनरेशन आहे, एखाद्या आयुष्याकडे बघण्याचे 2 दृष्टिकोन. म्हणजे हा सिनेमा फक्त विनोद देत नाही, हा तो दृष्टिकोन देतो. आणि तीच गोष्ट ह्या सिनेमाचा जिस असं म्हणेन मी, की एक पिढी त्यांच्या पद्धतीचं आयुष्याबद्दल बोलते आणि एक पिढी आपल्या पद्धतीच्या आयुष्याबद्दल बोलते. तर हे जे त्या घरात घडते ना, हा खरा सिनेमा आहे. आणि तो विनोदी पद्धतीने जातोय, तो थोडा भावनिक पद्धतीने जातोय, थोडा सिरियस जातोय, थोडा सस्पेन्स, थोडा ड्रामा त्यात आहे. आणि या सगळ्या गोष्टी या सिनेमात पेरलेल्या गेलेल्या आहेत. मला तो सीन पर्टिक्युलरली, त्या सीनबद्दल मी सांगेन की मला ते डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर ते काम करताना खरंच खूप दडपण पण होतं. आणि त्या परफॉर्मन्सचं होतं आणि ते त्यांचा एक ऑरा आहे त्याचं होतं की आता आपण असं काहीतरी करणार आहोत. पण जैनेश सर जे आमचे दिग्दर्शक आहेत आणि विशाल सर जे आमचे दिग्दर्शक आहेत, काय या दोघांनी ना आम्हा कलाकारांना एवढं, खरं जैनेश सरांनी ती गोष्ट दिली होती, मग विशाल सर, अमन सर, जीवक सर, जैनेश सरांनी बसून ती डेव्हलप केली. तर त्यातला झीज जो होता ना, तो गोष्टीच्या बाहेर कोणीच कलाकार गेलेला नाही. मोहन सर नाही, मी नाही, प्रीतम नाही, विजय निकम सर नाही, प्रत्येकजण त्या कॅरेक्टरला धरून काम करत होतं. पण ते कॅरेक्टर नक्की त्या क्षणी कसं वागणार आहे ना, ह्या दोघांनाच माहिती होतं.
त्यामुळे ते काम त्यांच्याबरोबर करताना कुठल्या गोष्टी कुठल्या पद्धतीने यायला पाहिजेत ह्या दोघांनी करून घेतला आणि तो सीन माझा या सिनेमातला तसा म्हणजे माझा फेवरेट सीन आहे. आणि एका कलाकाराला मिळतं ना की मी डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर स्क्रीन शेअर केली पण मी हे केलं, तर माझ्यासाठी तो जो सीन आहे ती गोष्ट आहे. जसं सिद्धूने त्याचं सांगितलं ना आता ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन, तुझं नेमकं कसं ट्रेनिंग होतं, तुझा नेमका अनुभव कसा होता दादांसोबत काम करण्याचा? खरंच ग्रेट होता कारण म्हणजे फर्स्ट डे माझा पहिलाच सीन सरांसोबतच होता आणि तो सीन शूट करताना खरं तर एक कलाकार म्हणून दडपण आलं होतं कारण आपण सरांबद्दल इतक्या गोष्टी बघितलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, पण ज्यावेळेस आपण स्वतः स्क्रीन शेअर करत असतो त्यावेळेस एक आर्टिस्ट म्हणून एक वेगळ्याच लेवलचं दडपण होतं. पण सरांनी इतक्या कम्फर्ट झोननी फर्स्ट सीन करत असताना इतक्या कम्फर्ट झोननी आम्ही एकदा दोनदा रिहर्सल्स केली आणि इतक्या कम्फर्ट झोननी तो सीन झाला ना की मला असं वाटलंच नाही की मी सरांसोबत स्क्रीन शेअर करते. आणि त्या सीनमध्ये असं होतं की मी त्यांच्या ती बॅकफायर करते कारण अगोदर एक घटना घडलेली असते, तो त्या घटनेचा संदर्भ धरून मी त्यांच्या ती फायरिंग करते. सो ते करत असताना मला असं वाटलं की अरे मी आता कसं हे करणार आहे, म्हणजे मी त्यांना ओरडू कशी. पण छान पद्धतीने आमची आदल्या दिवशी रिडिंगसुद्धा झाली होती, त्यामुळे कम्फर्ट लेवल पण तयार झाला होता एक कलाकार म्हणून. आणि सरांनी सपोर्ट केला, दिग्दर्शक सरांनी पण खूप सपोर्ट केला आणि तो सीन छान पद्धतीने झाला. तुम्ही आम्हाला विचारताय, खरं ज्यांना विचारायला पाहिजे ते लोक नाहीच आहेत तिथे. हो आमचं पण मला एक छान वाटतं सर, मी तुला सांगू, मी आता थांबायचं नाहीच्या वेळेला आलो होतो तेव्हा शिवराज वायचळ सर आले नव्हते, त्यांचा फोन आला होता आणि फोनवर कल्पेशने त्यांना प्रश्न विचारले होते, तेव्हा आता त्यांचा आपल्या दिग्दर्शकाचा फोन यावा म्हणजे कसं सगळं परत एकदा छान होईल आपलं. कारण काय आहे, सगळ्याची सुरुवात तिथं होती. ती सुरुवात जर तिथं झाली नाही तर हा प्रसंग येऊ शकत नाही. यापुढे मेक शुअर आपण प्रमोशन आणखी एक 10 दिवस अगोदर सुरू करूया, म्हणजे सेन्सॉरच्या अडचणीत सेम आणि शिवराज तेव्हा सेन्सॉरलाच होता. यापुढे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की किती लवकर आपण प्रमोशन सुरू करता येतं. पुढच्या सिनेमाच्या तू सांगा, तुम्ही सुद्धा आपण छान अगोदरपासून पुश आउट करू प्रेक्षकांकडे. मी आता विचारणार होते की जसं आता सर सिद्धार्थने किंवा प्रीतमने सांगितलं तुमच्या बरोबर काम करण्याचा अनुभव किंवा तुमच्याकडून ते काय शिकले, पण तुम्ही सुद्धा ह्या तरुण पिढी बरोबर जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला एक काय पद्धतीचं ऑब्झर्वेशन तुमचं असतं या आत्ताच्या तरुण पिढीबद्दलचं, त्यांचा अप्रोच कसा असतो अभिनय करण्याचा किंवा बाकीच्या टेक्निकल गोष्टींकडे बघण्याचा त्यांचा अप्रोच कसा असतो, तुमचं ऑब्झर्वेशन काय तरुण पिढीबरोबर काम करतानाचा आणि एक्सपिरियन्स? माझं आणि तुझं ऑब्झर्वेशन काय वेगळं असेल असं मला वाटत नाही. मी लहान होतो तेव्हाची ती फिल्म बघ, दिलीप कुमार, राजकुमार, देवानंद, तेव्हाचे अभिनय बघ, त्याच्या आधीचे अभिनय बघ, आमच्या पिढीचे अभिनय बघ आणि यांच्या पिढीचे अभिनय बघ. म्हणजे काळानुसार नैसर्गिकरित्या पडणारे फरक तुम्हाला का कळत जातात? कारण नुसतं आपण बदलत नाही, काळ बदलत असतो, विचार बदलत असतात, अनुभव बदलत असतात, सगळ्या गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन बदलत असतो. आता तुम्ही पाहिलं तर माझ्या वेळेचे गणपती किती वेगळे होते आणि आत्ताचा गणपती उत्सव हा तुम्ही ते बघितलेला नाही. त्यामुळे आता काय आहे, आमचा भूत श्रीमंत आहे आणि ह्यांचा भविष्य श्रीमंत आहे असं आहे. आणि या भूत आणि भविष्यामध्ये जर काही गाठ घालायची असेल वर्तमानाची तर या लोकांबरोबर असणं चांगलं आहे. म्हणून मुलं तुमची असू देत किंवा नसू द्यात, तरुण मुलांबरोबर राहत जा आणि त्यांच्याकडे बघत जा आणि त्यांचं ऐकत जा. त्यांना उगीच तू कसा गाढव आहेस आणि आमच्या वेळी काय होतं आणि त्यांच्या वेळी काय होतं असलं काहीतरी गाढवासारखं बोलत जात. या थॉटमुळे आमचा वर्तमान पण श्रीमंत आहे यांच्यामुळे. कारण हे म्हणजे खरंच प्रत्येक ऍक्टरला वाटतं की काम करायला मिळेल, संधी मिळेल, पण तुम्ही तशी ग्रॅब करता आणि म्हणजे काम करून झालं असं होत नाही ना, त्यांच्यावर राहणं. म्हणजे मी नेहमीच म्हणतो मोठी कामाचा भरत सर काय म्हणतात, कामाचा प्रामाणिकपणा दिसणं गरजेचं सिद्ध्या, तो आणता येत नाही, तो असतो. तर ते मी भरत सरांना काम केलं, तो प्रामाणिकपणा दिसत होता. त्यांचा अनुभव आणि प्रामाणिकपणा दोन्ही आहेत ना. म्हणजे सहज विशाल गांधी किंवा जैनिश सरांना ते सांगू शकले असते की अरे असं नाहीये, ते तसं जरा घेऊन बघ ना, एका शब्दाने नाही. उलट ते यायचे, त्यांचा सीन करायचे. बरं, त्यांचा ठेराव जो आहे तो भास्कर वानखडे नावाचं त्यांचं कॅरेक्टर आहे, त्यांच्या नावात वानखडे आणि माझं नाव सचिन आहे. तर सचिन वानखेडे हे एक बॅटिंग होऊ शकते,
मास्टर ब्लास्टर असं म्हणतात विशाल सर आम्हाला. तर तो जो अनुभव आणि प्रामाणिकपणा दिसत होता आम्हाला, त्यामुळे आम्हाला डबल एनर्जी मिळत होती की यार आणखीन छान होऊ शकतं, आणखीन छान होऊ शकतं. सो ही गोष्ट आहे सर. थँक्यू सर. आणि म्हणजे रोहिणीताई आणि मोहन आगाशे सरांसमोर मी मागाशी म्हटलं की हा सिनेमा की ही गोष्ट जी काय तुम्ही इंटरप्रेट करताय ती गोष्ट कम्प्लीट होऊ शकत नाही. कारण ती गोष्ट कशी मांडली आहे, ते विचार कसे पोचतायत, डायलॉग्स पोचवणं पण महत्त्वाचं असतं. ते जो विषय आणि त्या विषयातली वाक्य किंवा थॉट, मला नाही वाटत दुसरे कोणीही ॲक्टर ते उत्तम आहेत, पण डॉक्टर मोहन आगाशे सर आणि रोहिणीताईंपेक्षा कोणी प्रभावीपणे पोहोचवलं असं तुम्ही सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेल ती गोष्ट. आता सिनेमात जेव्हा एखादा सामाजिक विषयाची किनार असते म्हणा किंवा पूर्णपणे विषय सिनेमा सामाजिक विषयावरच असतो, तिथली एक संवेदनशीलता त्यात दिग्दर्शकाने लेखकाने टाकलेली असते. तर हे जे सिनेमे आहेत त्या सिनेमांचा प्रेक्षकांवर खरंच परिणाम होतो का? तो थोडा होतो, दीर्घ काळासाठी होतो, संक्षिप्त काळासाठी होतो? तुमचा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम अनुभव काय आहे? सगळ्यातली गंमत अशी माहिती आहे का, एकच सिनेमा 40 लोकांनी बघितला तरी 40 लोकांना 40 सिनेमे दिसतात. म्हणजे मला दिसलेला सिनेमा तुला दिसत नाही, तिलाही दिसत नाही. ही गंमत आहे त्याची. आणि त्यामुळे मला असं वाटतं ते सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, कारण प्रत्येकाची बघण्याची म्हणजे डोळे तेच आहेत पण नजर वेगळी आहे, कान तेच आहेत पण ऐकू वेगळं येतं, स्पर्श तेच आहेत पण वेगळे लागतात. आणि ही जी गंमत आहे ना त्यातली, ही बघत ही सगळ्यात जास्त गंमत करणारी आहे. त्यामुळं असं नाही सांगता येत की तुझ्यावर एक परिणाम होईल तो तिच्यावर नाही होणार, तो त्यांच्यावर नाही होणार. आता तुम्ही सगळं म्हणता, कुणीतरी सांगतो की मला ही चोरीची कल्पना या सिनेमावरनं सुचली. अरे त्यांच्याबरोबर इतक्या हजार लोकांनी सिनेमा बघितलेला आहे, त्यांना ती चोरीची कल्पना घ्यावीशी वाटली नाही, म्हणजे त्याला वाटली. ह्या दोष त्याचा आहे, सिनेमाचा नाही. आपण काय घ्यायचं आणि आपण काय नाही घ्यायचं हे जसं आयुष्यापासून ठरवतो तसं सिनेमाचं सुद्धा आपण काय घ्यायचं आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी कसं करायचं, ही गंमतच त्यातली. सिनेमाची गंमत आहे काय, ते खरंही नसतं खोटंही नसतं, ते त्याच्यामध्ये असतं कुठेतरी. आणि ती जी गंमत आहे हे करण्यामुळे, म्हणून थिएटर किंवा सिनेमा करण्यात गंमत येते असं मला वाटतं. आणखी एक विचार, सिनेमाच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही चित्रीकरण करत नसता किंवा सिनेमे करत असता, तुम्ही नेमकं स्वतःचा वेळ व्यतीत करण्यासाठी काय स्वतःसाठी करता? काय नेमकं तुमचा विरंगुळा असतो? माझं तुला बघणं, हिला बघणं हा माझा सगळ्यात मोठा विरंगुळा आहे. कारण तुम्हाला माहीत नसेल तर माझं फॉर्मल एज्युकेशन जे आहे डॉक्टर म्हणून, ते सायकिएट्री या विषयात आहे. म्हणजे मूळ सर्व माणसं आपण एकाच मटेरियलची केलेली आहोत, तरी प्रत्येकजण वेगळा आहे. ही जी गंमत आहे ना, ही बघण्यात मला फार मजा वाटते. आणि सुदैवाने माझ्या दोन्ही व्यवसायात ते मला बघायला मिळतं. आणि ती गंमत आहे, ती बघण्यातच गंमत. मला असं विरंगुळ्यासाठी मला वेगळं काही करावं लागत नाही. मुळामध्ये लोक फिरायला म्हणून जातात, मी फिरायला कधीच कुठं गेलेलं नाही. मी गेलोय तिथं फिरलोय, असं झालेलं आहे. नाटकात काम सुरू केलं, तुला खरं आश्चर्य वाटेल. गंमत अशी आहे की माझ्या वडिलांकडे काही इतके, ते म्हणजे तुझं शाळेत घातलं हेच खूप झालं, बाकी पाठवणार नाही. मग आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये काम केल्यावर लक्षात आलं की आपण नाटकात फुकट काम केलं तर आपल्याला त्यांच्या खर्चाने गावाला देतात. हे लॉजिक आहे दौऱ्यासाठी नाटक. मग ते करत गंमत वाटू शकते ना. आणि अशा काळाबरोबर तुमच्या गरजा बदलत जातात. आता तसं नाही, पण एक काळ तसा होता. आणि त्याच्यामुळं मला एक घाशीराम कोतवाल नावाचं नाटक केलं. 20 वर्ष नाटक केलं, फुकट केलं सगळ्यांनी, मी एकट्याने नाही, सगळ्या कलाकारांनी फुकट काम केलं. पण त्या एका नाटकाने 20 वर्षात जेवढं मला दिलं आहे तेवढं तुम्ही कितीही पैसे मिळाले तरी तुम्हाला शिकता येईल. ही त्याची गंमत आहे. पण सर तुम्ही आता म्हणालात ना की सुदैवाने दोन्ही प्रोफेशन मध्ये मला ते करता येतं, माणसं वाचता येतात किंवा माणसांना ऑब्झर्व करता येतं. तर त्याचा फायदा किती होतो आणि कसा होतो मला जाणून घ्यायचं. मला तुला विचारायचं, फायदा तू कशी डिफाईन करतेस? म्हणजे तुम्ही कारण हल्ली फायदा फक्त एकाच टर्म मध्ये डिफाईन होतो.
हा सर्व व्यवसायांचे धंदे झालेले आहेत. म्हणजे फायदा म्हणजे प्रॉफिट. प्रॉफिट तुम्ही कसा मेजर करता? आनंद हा प्रॉफिट असतो का नाही? चांगलं खाल्ल्यानंतर जो समाधान मिळतं ते प्रॉफिट असतं का नाही? पैसे खाता येतात का? खाता म्हणजे असे खाता येतात का? नाही. पैशाचे कपडे करून घालता येतात का? नाही. म्हणजे पैसे फक्त खर्च करता येतात. म्हणजे पैसे तुम्ही कशावर खर्च करता याच्यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. गाढवासारखं पैशाच्या मागे धावण्यात आनंद नाही आहे. जे आनंदाने करता येतं आणि पैशाशिवाय करता येतं अशा पण गोष्टी जीवनात खूप असतात. हे तुम्हाला जर कळलं ना तर मला असं वाटतं की आयुष्यात शाळा करा नका करू, कॉलेज करा नका करू, तुम्ही खूप शिकलेले आहे. आणि हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि जसं असं आहे बघ, आपल्याला सगळ्यांना 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 पाय आहेत, 2 हात आहेत. तसं जगायला 2 व्यवसाय लागतात. एक जगण्यासाठी लागतोच, पण दुसरा कशासाठी जगायचं. आणि ते कशासाठी जगायचं हे जगण्या इतकंच आणि काही वेळा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तू मगाशी जसं कल्पेशने सरांना विचारलं की नवोदित दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव कसं होतं की एका पर्टिक्युलर करिअरच्या एका टप्प्यात आल्यानंतर तू पण वेगवेगळ्या काही गोष्टी एक्सप्लोर करतोयस. अशा वेळी नवीन दिग्दर्शक, मग ती कथा चांगली असली, ती संगीता चांगली असली, तो सिनेमाचा विषय चांगला असला, त्याच्याबरोबर कदाचित वेगळ्या माध्यमात तू काम केलं असतंस तरी पण त्याच्यासाठी तो पहिला सिनेमा असणार त्या दिग्दर्शकाचा. अशा वेळी तो एक रिस्क फॅक्टर होत नाही का कलाकारासाठी वेन इट कम्स टू तू प्रस्थापित कलाकार झालेला आहेस आता. तर अशा वेळी तुझा टेक काय असतो? कारण तू आता थांबायचं नाही सुद्धा, तू शिवराज बरोबर सिनेमा केलास, त्याचाही तो पहिला सिनेमा होता. आताही जे दिग्दर्शक आहेत त्यांचाही हा पहिलाच सिनेमा. तुझा टेक काय असतो अशा वेळी? माझा पहिलं तर म्हणजे मला कोणतरी सिनेमात घेतंय याचाच आनंद असतो. मी खरं सांगतो की अरे आता आपण सिनेमात दिसणार आहोत, हीच पहिली भावना असते. पैसा कधीच क्रायटेरिया नव्हता आत्तापर्यंत. हे खरं आहे की मला माहिती पण नाहीत मला कुठल्या सिनेमाचे किती पैसे मिळाले. मला माहिती पण नाही. काही सिनेमांचे राहिलेत. म्हणजे एकेकाळी तर आपण बोललो पण तृप्तीने काही TDS वसूल केले होते की अरे तुझे राहिले होते पैसे म्हणून. तर पैसे हा क्रायटेरिया कधीच नव्हता. सुरुवातीला संधी मिळते सिनेमात काम करण्याची की एक छोटा रोल मिळतोय, मोठा रोल मिळतोय, अरे छान मिळतंय. म्हणजे गेल्या बाजार आपण जर माझा प्रवास सुरू केला तर देवेंद्र पेम सरांच्या नाटकापासून मग केदार सरांनी संधीच दिली आणि ती अशी दिली की आपला विनोद बहरत गेला ना. विनोदी कलाकार होतो, एकांकिका स्पर्धा फास्ट करायचं वगैरे. तिथून कुठेतरी तो प्रवास कुठेतरी महेश मांजरेकर सरांपर्यंत येऊन थांबला. त्यांनी ॲक्टर म्हणून विनोद कडक आहे रे, पण तू जरा ठेरावाला काम करू शकतोस, तू जरा वेगळं काम करू, वेगळं म्हणजे विनोदाव्यतिरिक्त पण ॲक्टर म्हणून तू आणखीन भाव रंगवू शकतोस. मग त्यांनी संधी दिली. ते कळल्यामुळे बाकीचे लेखक दिग्दर्शक त्यांना वाटलं की हा पोरगा आणखी काहीतरी करू शकतो. तर मला वाटतं मी तो लिटमस पेपर होतो ज्याच्यावर प्रत्येकजण प्रयोग करत गेला. तर त्याला आनंद होता ना की आज ह्या लॅबोरेटरीत आहे, उद्या त्या लॅबोरेटरीत आहे. त्यामुळे लोक माझ्यावर प्रयोग करत घेतले, लोकांना आवडत गेलं. मी खरं सांगतो, मी आत्ता दे धक्का बघितलं तेव्हा जाम एन्जॉय करतो. अरे मी काय मजा आली रे ते सायकल फेकल घेताना. पण तेव्हा ते जबाबदारीने महेश सरांकडे काम करायचंय, चांगलं काय सांगितलं हे करूया. आणि जसं वाटत नसलं म्हणजे कधी वाटतं मी खूप स्वैर आहे, खूप उत्साही आहे, पण दिग्दर्शक म्हणून किंवा नट म्हणून मी सरेंडरच आहे. मला ते म्हणजे केदार सर असेल, महेश सर असेल, एक गोष्ट सांगितलं की नट हा सरेंडर म्हणूनच काम करायला लागतो. दिग्दर्शकाकडे वाहून न्या. तर एखादी गोष्ट असते की असं करून बघू का, हे करून बघू, हे सांगू शकतो. पण मला एक गोष्ट खूप तो अनुभव आहे, खूप मोठं होईल. पण महेश सरांनी मला एकदा एक गोष्ट सांगितलेली की दिग्दर्शकाचा कॅनव्हास असतो, तुम्ही कलाकार असतात, तो त्याचं चित्र काढत असतो, तुम्ही एक रंग असता. तुम्ही स्वतःचं चित्र त्याच्या चित्रात काढू नका. त्याचं चित्र चांगलं होतंय, तो डोंगर काढतोय का टेकडी काढतोय त्याला काढू दे. तुला काय घेतलं, एक झाडाचं पान घेतलं ना, तू तिथे राहा. तर ते जे बसलं ना, कुठे स्कूलिंग नाही झालंय, अभिनयाचे काही धडे नाही घेतलेत किंवा असा अभिनय तसा अभिनय नाही, दिग्दर्शक सांगतच झालेला आहे. ते माझा टेक हाच होता की यार आपल्याला कोणतरी घेत आहे, मग मी रिलेट करायला लागतो. म्हणजे आता ॲक्टिंगमध्ये काय आहे, अरे आता ते शाहरुख मांजरेकर नाटक, ते नाटक करताना मला रिलेट करतो. ते एका स्ट्रगलरची गोष्ट आहे. तो आईबद्दल बोलतो, बहिणीबद्दल बोलतो, स्वतः स्ट्रगलरबद्दल बोलतो. मला वाटतं ना, हे दिग्दर्शकांनी दिलेलं मला एक गोष्ट आहे. पारससारखा सिनेमा कार्यकर्ता करायचा करतो सर, का गोष्ट वेगळे, मकरंद अनासपुरे काहीतरी वेगळं आहेत, गजेंद्र हेरे सर करतायत. सो माझा त्या गोष्टीला आणि कोणाकडे काम करतो हे होतं. जसं तू नवीन दिग्दर्शकाचं म्हणाला,
जेव्हा शिवराज वायचळनी ती गोष्ट आता थांबायचं नाही ऐकवली होती, म्हणजे माझ्यासारखा मूर्ख नट असेल, नट माणूस नंतर जो तो नाकारेल. कारण मी त्या वसाहती, त्या वस्तीत वाढलेला पोरगा आहे. माझे आत्याचे मिस्टर किंवा हे सगळे BMC वर्कर होते, माझे बाबा BMC वर्कर आहेत आणि सर्वसामान्यांची गोष्ट आहे. मग ती तर मी झडप घालणारच आहे, कारण मी पहिला कनेक्ट होतो. ह्या गोष्टीबद्दल म्हणशील तू आतली बातमी फुटली, तो विषय तसा आहे ना की मी नाही सोडू शकत की हा अरे क्या बात आहे. आणि असं असतं ना की जसं मी ड्रीम मॉल नावाची एक फिल्म केली सर, मी आणि एक नेहा जोशी नावाची ॲक्ट्रेस आहे, तुम्ही तिला, उत्तम अभिनेत्री, आम्ही दोघंच आहोत. एक मुलगी एका मॉलमध्ये अडकते आणि तिथला सिक्युरिटी गार्ड तिला रात्रभर मोलेस्ट करतो. तर मी त्या दिग्दर्शकाला हे विचारलं होतं की भाई मी तुला दिसतोय का त्यात, कारण थोडं विनोदी आहे माझं वगैरे. तो बोला नाही दादा तूच मला दिसतोय. त्याचं मला झी गौरवचं खलनायकाचं प्राईज मिळालं, पण ते त्या दिग्दर्शकाचं आहे. मला असं वाटतं की यार ह्याला वाटतंय ना मी करतो, आणि मग मला जेवढं वेगळे पण देता येत तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. जबाबदारी असते. तर माझं स्टेक पहिली गोष्ट म्हणजे कोणतरी मला सिनेमात घेतं, दुसरी गोष्ट कथा. आणि आता तर तुम्ही मला ते कालांतराने, म्हणजे मी बोलतो ना 25 वर्ष खूप वेळा बोलतो, या 25 वर्षात एवढं कळलंय लेंथ महत्त्वाची नाही आहे सिनेमातली, तुमची स्ट्रेंथ महत्त्वाची आहे. तुम्ही त्या सिनेमात एक सीन करा, एक गाणं करा. झोंबिवलीला आदित्य सुभद्र माझ्या भावाने मला गाण्यासाठी घेतलं, मी नाचलो, ते गाणं पॉप्युलर झालं. तर मला वाटतं तो एक एलिमेंट आहे सिद्धार्थ जाधवचा, जो सिरियस असेल, विनोदी असेल, ॲक्शन असेल, कुठेतरी सपोर्टिंग असेल, पण मी तिथे आहे याचा आनंद मला आहे. आणि नवीन दिग्दर्शक, नवीन म्हणजे सर म्हणाले कोणतरी पहिल्यांदा करत असतो, पण कोणतरी पहिल्यांदा करत असताना त्याला वाटतं की सिद्धूने इथे असावं, हा माझ्यासाठी मोठा मान आहे. मग मी ओके कर ना यार, चल ना यार, करूया ना, कधी करूया, बोल काय करायचं बोल. तृशांत इंगळे नावाचा पोरगा आहे, त्याच्याकडे एक गोष्ट आहे ती त्याला करायची. तो बोलतो, मी त्याला म्हणालो तू जेव्हा करशील तेव्हा मी तुझ्याकडे करेन. झॉलिवूड त्यांनी केला होता, त्याच्यानंतर त्याला एक सिनेमा करायचा. मी बोललो करतो दाद्या, तुला कधी करायचं बोल. आता मी 3-4 सिनेमे करतोय, सगळे नवीन दिग्दर्शक आहेत आणि त्यांना ना, म्हणजे मी खरंच त्यावेळेला महेश सरांचेच आभार मानेन, कारण विनोद सगळ्यांना हवा आहे, पण विनोदाच्या बरोबरीने सिद्धार्थ जाधव नट म्हणून लोकांना हवा आहे. सो क्षितिज पटवर्धन असेल आपला मित्र, हे सगळे प्रेझेंट करतायत. तर मला हे आवडतं की नवीन दिग्दर्शक, नवीन लेखक आपल्या इंडस्ट्रीत तयार होत आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने, म्हणजे भरत जाधव सर आता स्वतःवर एक्सपेरिमेंट करतायत. आता थांबायचं नाही, त्यांनी जे काही केलंय ते त्यांनी केलं. तसं मला वाटतं की माझ्यावर पण दिग्दर्शक येतात आणि बोलतात की आम्हाला तुला असं पाहायचं. ओके, मी आहे. आमचा हिरो ललित प्रभाकर आहे, आमचा हिरो अमय वाघ आहे, असू दे. सिद्धार्थचा एक एलिमेंट आहे, तो असावा. तर मी ते माझा स्टेक तो आहे की मला काम करायचंय, छान काम करायचंय, बरोबर करतो की नाही तुम्ही सांगा. ह्या पद्धतीने मी आता काम करतो. थँक्यू. आणि ते फार महत्त्वाचं, रिस्क कशात नसतं सांग ना मला. तू घरातनं बाहेर पडली की रिस्क सुरू होतं, आणि घरात सुद्धा या खोलीतून त्या खोलीत जाताना रिस्क असू शकतं. तर रिस्क घ्यायचंच नाही म्हटलं ना तर जगणंच अवघड होईल तुम्हाला त्या वेळेचं. तर रिस्क नसतं, तो नवीन अनुभव असतो. आणि नवीन अनुभवाला सामोरं जाण्या इतका आनंद नाही कशात. जास्तच अनुभवानं जाण्यात काय अर्थ आहे सर. हां, आणि ज्याचे खूप यशस्वी दिग्दर्शक आहेत त्यांचा 25 वर्षानंतर केलेला सिनेमा पण फ्लॉप होऊ शकतो. याचं उदाहरण मी देऊ शकतो, पण नाव घेऊन सांगत नाही. ती बातमी तुम्ही नका फोडू. म्हणजे इशारा कॉपी आहे. नाही पण छान रे, हे खरंच हे हा अनुभव खूप वेगळा आहे आणि मस्त आहे. नवीन लेखक दिग्दर्शक आहेत ना, ते ना काहीतरी वेगळं नाही म्हणणार, ते ना पॅटर्नच्या बाहेरचं आणतात. म्हणजे त्यांचा जन्म झाला असेल एक 2000ला बनूया, म्हणजे 20-25 वर्षाची पोरं आहेत. तर 2000 मधून जो मराठी सिनेमाबद्दल बोलतो, जो बदललाय किंवा येत होता तो त्यांनी पाहिलाय. आमचा जन्म 80चा आहे, तर आम्ही अशोक मामा, म्हणजे अशोक मामा नाही म्हणणार मी, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सरच म्हणेन. कारण त्यांचे सिनेमे, स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सिनेमा एक पॅटर्न बघितला, मग ते ना ते पॅटर्न नवीन स्टाईलमध्ये टाकून कसं प्रेझेंट करतात, अशी सगळी नवीन गोष्टी येतात. नवीन म्हणजे सुबोध खानोलकर बद्दल मी बोलेन, दशावतार का सिनेमा एक गोष्ट, आणि कुठलाही नट करू शकतो ना, पण दिलीप प्रवळकरच पाहिजे, कारण एवढं व्हेरिएशनवाले दिलीप काका ते उत्तम करू शकतात. हे त्या नवीन दिग्दर्शकाला कळतंय. इथे दुसरा एक अभिनेता चालला असता, पण डॉक्टर मोहन आगाशेच पाहिजे. हे विशाल गांधीला, जयंत सरांना वाटणं की नाही हे दिग्दर्शकाचा स्टेक खूप आहे. त्यामुळे आम्हाला ते नवीन आहेत की जुने माहीत नाही, पण त्यांच्याकडे काहीतरी आहे आणि तेच उलट आम्हा सगळ्या नटांना करायला खूप भावतं. म्हणजे पहिलं आम्ही त्याच्यावर झडप घालतो की हे करूया यार, म्हणजे विनोदी असेल तरी एखादा
प्रत्येक विनोदी सिनेमा हा वेगळा असतो, तो तोच नसतो. विनोद वेगळा नवीन मिळतो ना, काहीतरी मिळतं, सार्कॅझममध्ये मिळतो, स्लॅपस्टिक मिळतो, प्रासंगिक मिळतो. मग विनोदी नटाला पण ते स्वतःला एक्सपेरिमेंट करता येतं आणि ते वेगळा विनोद आणतात. आणि आत्ताची नवीन पोरं आहेत सगळी, जी एकांकिका स्पर्धेतून बाहेर आले, जे शॉर्ट फिल्म करतात, ज्यांच्या शॉर्ट फिल्म नॅशनलला जातात किंवा असा विषय आणतात जे नाही सिनेमा मेकिंग ज्यांना माहिती नसतं ते पण सिनेमा करतात, की आम्हाला करायचं आहे. पण ती जिद्द खूप महत्त्वाची आणि ती नवीन पोरं उलट आम्हाला बरं वाटतं यांच्यावर काम करायला. एकदम आज इंडस्ट्रीमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा जी अभिनेत्रीमध्ये आहे, म्हणजे समकालीन तुझ्या समकालीन अभिनेत्री असतील, सिनियर्स असतील किंवा आता नवीन येणाऱ्या नवरीत अभिनेत्री असतील, स्पर्धेचा विचार तू कशा प्रकारे करतेस आणि आपण छान छान काम करत राहावं, आपण छान प्रेझेंट व्हावं वेगवेगळ्या सिनेमामध्ये, वेगवेगळ्या विषयांमध्ये, तुझा नेमका करिअरचा दृष्टिकोन कसा आहे, करिअरचा पाठ कसा आहे? मला असं वाटतं की प्रत्येकाची आपली एक वेगळी ओळख असते. तर मी स्वतः कलाकार म्हणून मी कधी कोणाशी कॉम्पिटिशन करत नाही. कारण मला जे काम करायचं आहे त्या पद्धतीने मी त्या मार्गाने म्हणजे ती स्क्रिप्ट निवडून किंवा लकीली माझ्याकडे जर ती स्क्रिप्ट आली तर त्या सिनेमामध्ये मी काम करण्याचा एक पार्टिसिपेट जे असतं तर ते मी माझ्या पद्धतीने करते. तर मी माझे सिनियर्सनी हे काम केले. आयडियल आपण नेहमी आयुष्यामध्ये सगळ्यांना ठेवतच असतो की ओके ह्या मला म्हणजे मुक्ताताईने असा सिनेमा केलाय तर मला ह्या पद्धतीचं काम करायचं किंवा मोठी सोनाली ताई असेल तिने अशा पद्धतीचे सिनेमे केलेत तर मला एक कलाकार म्हणून तशा पद्धतीचे सिनेमे करायचेच आहेत. परंतु एक कॉम्पिटिशन म्हणून मी असं कधीच फील केलं नाही की आत्ताची जी येणारी आता आपण जर इंस्टाग्राम किंवा इन्फ्लुएन्सर्स बघू ते इतक्या मला असं वाटतं आम्ही कलाकार जे काम करतो त्याच्यापेक्षा जास्त ते रील्समधून व्हायरल पटकन होतात. कारण आम्ही कलाकार इतकं म्हणजे कष्ट म्हणजे घेतो आणि आपण शूट करतो, एक ती प्रोसेस असते, ती प्रोसेस बाहेर यायला 6 महिने लागतात. तर हे सगळ्यामध्ये आपले जे कष्ट असतात ते म्हणजे वर्षभर ह्या सगळ्या प्रोसेस लागतात. पण हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ते मला वाटतं म्हणजे 30 सेकंदाची किंवा 40 सेकंदाची जी रील असेल त्याच्यातून त्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यूज जातात. तर ह्या सगळ्या गोष्टीला एक कॉम्पिटिशन न समजता त्यांच्याकडनं काही शिकता आलं तर ते पण एक पॉझिटिव्हली घ्यायचं आणि आपण म्हणजे सीनियर आर्टिस्ट पण जे असतील त्यांच्याकडनं काही गोष्टी पॉझिटिव्ह घेऊन त्याचा एक समतोल साधून आपण काय करायचा हा विचार मी तरी पर्सनली करते. असं मी कधी कॉम्पिटिशन म्हणून घेतलं नाही कुठल्या गोष्टीला. सोशल मीडियाचे कंटेंट क्रिएटर्स म्हणा किंवा इन्फ्लुएन्सर्स म्हणा, जी वेगवेगळी नावं आहेत, तर आज तुझ्याकडे जसं तू सिद्धूचं नाव सुचवलं हा सिनेमासाठी, सिद्धू चांगला आहे या भूमिकेसाठी, तशी तुझ्याकडे एक सेलिंग पॉवर त्यावेळेला होती, तुम्ही सगळं प्रोजेक्ट सुरू केलेलं. पण आताच्या अनेक अशी उदाहरणं कलाकारांकडून, निर्मात्यांकडून किंवा कास्टिंग करून येतात की आम्ही त्या व्यक्तीचं जर तो कलाकार असेल त्याचे आम्ही फॉलोअर्स बघतो आहेत का, मग पुढे आम्हाला त्याचा फायदा मिळेल की न मिळेल, हे जे फॉलोअर्स बघणं जे सुरू झालंय किंवा कदाचित आज ते टिपेला पोहोचले असेल, नेमकं त्याबाबत तुझा दृष्टिकोन काय आहे? पर्सनल लेवलला मी याच्यावर विचार केला तर मला असं वाटतं की मी अशा व्यक्तींना प्रेफरन्स देणार नाही. कारण 30 सेकंदाची रील करणं आणि सिनेमामध्ये काम करणं आणि कॅमेरा फेस करणं ह्या सगळ्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. कारण 30 सेकंद तुम्ही लोकांना काही म्हणजे मी ह्याला वेडेवाकडे एक्सप्रेशन नाही बोलणार, परंतु 30 सेकंदात तुम्ही काहीही जस्ट तुम्ही पोर्ट्रे करता तर ते तेवढ्या काळापुरतं लोकांना आवडू शकतं. पण 1.5 तासाचा सिनेमामध्ये तुम्ही त्यांना बांधून ठेवू शकता का त्या सीटवरती ते फार महत्त्वाचं आहे. एक कलाकार म्हणून आपण म्हणजे जे काही कलाकार आहेत ते एक जीव ओतण्याचा प्रयत्न करतात ते कॅरेक्टर उभं करण्यासाठी. ती जी मेहनत जो कलाकार घेत असतो ते कदाचित ह्या लोकांकडे ती कॅपॅसिटी नसते. कारण प्रत्येक कलाकार हा 1000 वेळेस त्या सिनेमाचा अभ्यास करूनच सेटवरती उपस्थित राहतो. तर ह्या लोकांमध्ये ती कॅपॅसिटी असेल का नाही मला या बाबतीत माहीत नाही. कारण या बाबतीत कधी मी डिस्कशन पण केलेलं नाहीये. पण एक प्रेफरन्स म्हणून मी कधीच त्यांना तरी म्हणजे मी स्वतः तरी हे करणार नाही. माझे पहिला प्रश्न डॉक्टरांना आहे. सर, तुम्ही मगाशी घाशीराम कोतवालचा उल्लेख केला. सर्वप्रथम मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे की घाशीराममुळे मला म्हणजे कॉलेजमध्ये स्ट्रिक्ट प्लेज लिहिताना किंवा काही एकांकिका बसवताना तो जो एक फॉर्मॅट जो मिळाला म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. तो वेगळा प्रकार मला मिळाला त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. आणि आता घाशीराम कोतवाल हिंदीमध्ये सुद्धा होतंय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बाय द वे ते जे धन्यवाद द्यायचे ते तेंडुलकरांना. तेंडुलकर जास्त आहे त्यांना पण तिथे सुरुवात आहे. असं स्क्रिप्ट लिहिणं किती आवड, ते सगळं स्क्रिप्ट मिळून 35 पानाचं पण नाही आहे. जसं 2 तासाचं नाटक आहे. त्याच्यातले कंस डायलॉगपेक्षा जास्त आहेत कसं करायचं. त्यामुळं दिसणं ही गोष्ट काय असते लेखकाला. त्यामुळं ते तेंडुलकरांना क्रेडिट देऊन त्यामुळं ठीक आहे. मी आपलं मला दिलं घेत हां चल पुढं. आता तेच नाटक
तुमची नानाची भूमिका जे तुम्ही आजरामर कलाकृतीची साकारली ते संजय मिश्रा सर करतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक तर मी ते पाहिलेलं नाही. तो केलेला माझा मित्र अभिजित पानसे चांगला आहे. पण मी जे ऐकलंय त्यात असं आहे की त्यात इतके बदल, त्यात शाहरुख खानचं गाणं वगैरे आहे असं मी ऐकलंय, मला माहीत नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा तो तेंडुलकरांचं नाटक करतोय का त्यांनी वेगळं लिहिलंय हे तपासीन नाही. आणि मी फार तर सांगेन त्याचं नाव घाशीराम कुतवाल आहे. तेंडुलकरांचं आहे की नाही बघितल्याशिवाय नाही सांगू शकत नाही. अभिजित पानसेने बसवलंय हे माहिती आहे, वेगळं आहे खूप, असंही मला कळलं आहे. पण आता वेगळं कशा अर्थाने वेगळं आहे हे बघितल्याशिवाय नाही मी सांगू शकणार तुला. पण तो उत्तम करतो. म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जे जे केलेलं आहे ते उत्तम केलं. मी त्याच्या सिरीजमध्ये काम केलेलं आहे आणि उत्तम ती सिरीज केली. रेगेनावची फिल्म केली, उत्तम केलेली आहे. तेव्हा काहीतरी वेगळं केलेलं असणार त्यांनी हे नक्की आहे. पण ते घाशीराम की नाही हे मी सांगू शकत. आणि सर आता रिसेंटली आता एक इंस्टाग्रामवर एक गाणं चालू आहे ते ठुमक ठुमक, त्याबद्दल तुझी रील खूप व्हायरल होते. जत्रा मधला तो सीन आहे सिद्धार्थ सरांसोबत, त्याबद्दल तुला म्हणजे असे तुझ्या नावाने अनेक म्हणजे आता गणपती संपले तर ते दे धक्का मतदार सिंग असे गावात दुष्काळ पडायचा वगैरे दांडी विटीचं सीन, तर तुला कसं वाटतं असं बघितलं? अरे छान वाटतं, पण ते नाही छान वाटतं, मस्त आहे ते, मजा येते. पण काय होतं की मी तेच आपण अपेक्षा न करता कामं केलेली असतात ना ती जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. म्हणजे हा प्रवास आहे, काम करत गेलं. आता तो जो डान्स आहे माझा, आता ते कसं आहे, जत्रा डान्स आहे. लोचा झालेल्या नावाचं नाटक करायचो मी, त्यात मी आदिमानव करायचो सर. आणि त्यात एक काटा लगा नावाचं काहीतरी गाणं लागायचं. म्हणजे ते टी व्ही चालू होत नाही आणि ते सगळे पूर्व थांबलेले असतं आणि अचानक ते काटा लगा लागतं. तर ते आदिमानव जाऊन ते कमर हलवत नाचतं त्या नाटकात, की त्याला पहिल्यांदा करतो. तर जेव्हा जत्रा झाला तर हे सगळं केदार शिंदे सरांचं क्रेडिट आहे. आपण दिग्दर्शकांचंच आहे, म्हणजे सरांनी दिग्दर्शकांचं क्रेडिट आहे. कारण काय होतं की ते मोन्या आणि सिद्धूची जोडी आहे आणि तो मोन्या सेन्सिबल आहे, सिद्धू त्याच्यावर अडकलाय. बरं, आता त्यानं दोघांना साखळदंडाला बांधलंय आणि ते त्यांनी मेहनतीने त्या मोन्याने ते साखळदंड तोडलेत. आता पळायचं इतक्यात गाव येतो. तर ते गप बसवणार. तर तो बोलतो, आता तुम्ही आमचे साखळदंड तुटले, आम्ही पळून गेलो का? ते मग गावच्यानं कळतं की अरे साखळी तुटले. आता त्याच्यावर त्याला रिअलाइज होतं की आता मी माती खाल्ली आणि मग त्या मातीमध्ये ते नाचतो. तर ही आयडिया केदार सरांनी सांगितली, तसं नाच आदिमानवासारखं ते कमर हलवत. म्हणून ते फ्रस्ट्रेशन झालं की त्याला नाचतो. पण आता ते वेगवेगळ्या ट्रेंडवर चालतं. मला खूप छान काय वाटतं की तिथे माझ्याबरोबर भरत जाधव सर आहे. ह्या प्रवासात त्या माणसाबरोबर केला प्रवास हा माझ्यासाठी वेगळ्या लेवलचा आहे. तर जे काय गाणं येतं, सीन येतात, म्हणजे कुठेतरी, म्हणजे बघा ना, मी मागचं काम केलं तर दे धक्का झालं, महेश सर कुठेतरी कनेक्ट झाले. मला वाटतं ज्या लोकांनी मला ही संधी दिली ते काम, म्हणजे मला खरंच माहीत नव्हतं. म्हणजे म्हटल्याप्रमाणे आपण फक्त येतो, अरे किती मस्त रे, किती मस्त रे. काही दिवसांनी, काही वर्षांनी आपल्याला कळतं की याला असं काम केलं का आपण. पण त्या दिग्दर्शकांना, लेखकांना माहिती असतं. आत्ताचा ट्रेंड जसं प्रीतम म्हणाले की 30 सेकंद 15 सेकंद आहे. पण तिथे कुठेतरी एक मी हुप्पा हुया नावाचा सिनेमा केलेला. त्याच्या प्रमोशनला मी मोठी गदा घेऊन कुठे फिरायचो आणि लोकांना विचारपूस करायची, तुमची इच्छा काय? कारण ते इच्छा पूर्ण करणं होतं ना, तुझी इच्छा काय? तर मी गदा घेऊन कोणतरी तुझी इच्छा काय असं बाईकवाल्याला विचारतो. तर कधी कधी ते फोटो एखाद्या आपल्या कुठल्या प्लेअरने, क्रिकेट प्लेअरने माती खाल्ली तर मग ते बाहेर यायचं, अरे इसका घर किधर आहे रे, असं करून असे फोटो व्हायरल व्हायचे. पण ती कामं लोकांच्या अजूनही लक्षात आहेत. आजही तो मीम्स असेल, सगळे असतील. मला छान वाटतं की कुठेतरी लोकांपर्यंत कसं आहे ते पण एक खूप पॉप्युलर झालं. गणपती बकुळा नामदेव घोटामध्ये माझ्या बायकोचा चेहरा मी दाखवतो, पण मी विसरबळ असतो तर मीच बघतो आणि बोलतो कसं आहे, त्यांना विचारतो. बरं, तिथे बरंच आहेत. तर मला वाटतं ह्या सगळ्या गमती, ह्या मजा आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचतायत, रीलच्या माध्यमातून पोहोचतात. चांगली गोष्ट, रिकॉल व्हॅल्यू मिळते आणि मला पण आवडतं ते. मला मस्त वाटतं ते, असं नाचलं होतं आपण यार वगैरे करून केस छान वाटतं मला. आणि सध्या आता आमची जी जनरेशन सध्या युथ फेस्टिवल वगैरे एकांकिका स्पर्धा करतायत, तर तू पण तुझ्या वेळेला खूप या गोष्टीच केल्या होत्या. पण आत्ताचं याचं बदललेलं रूप बघून तुला कसं वाटतं? म्हणजे काय बदल झालेत, नाही झालेत? म्हणजे आता मोस्टली स्वतः काढण्यापेक्षा मुलं दिग्दर्शक बोलवून बसवतात, त्याबद्दल तुझं काय म्हणणं? नाही, बदल व्हायला पाहिजे जसं सर म्हणाले. त्या पिढीचा सिनेमा तो आत्ताचा. पण एक गोष्ट बदललेली नाही आहे की युथ फेस्टिवल असेल, वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा असतील, महाराष्ट्र टाइम्स नेहमी त्यांच्या पाठीशी आहे.
मला चांगलं आठवतं आहे, महाराष्ट्र टाइम्स अशी गोष्ट आहे जी आमच्या युथ फेस्टिवलमध्ये आमच्या पोरांची नावं प्राईज मिळाल्यानंतर छापायची. हे मठाचं आणि आमचं तेव्हापासूनचं कनेक्शन आहे. सो बदल व्हायला पाहिजेत. आता लेखकच पोरच दिग्दर्शक होत आहेत. आणखीन जे दिग्दर्शन करून गेलेत, म्हणजे प्रमोद शेलार सर अजूनही दिग्दर्शन करतात. प्रियदर्शन जाधव करतो, आमचे अद्वैत दादरकर. हे दिग्दर्शक तयार झालेत एकांकिका स्पर्धेतून, युथ फेस्टिवलमधून. तर ते व्हायलाच पाहिजे. मी नेहमी म्हणतो, मी एकांकिका स्पर्धेतला पोरगा आहे. मला सिनेमाचं अभिनय येत नाही. मला सट्टल-बिट्टल हे येत नाही. मला महेश मांजरेकर सर म्हणालेले, "कॅमेऱ्यासाठी काम करू नको, तू काम कर, कॅमेरा तुला कॅच करेल. केवढी लेन्स लावली, 100 लावली, 70 ह्याच्यात जाऊ नको, कारण तुझा पॅटर्नच तो नाही." दिग्दर्शक काय सांगतो, 4 पावलं 5 पावलं हे वाक्य असं बोलते कर. पण मला वाटतं ते पाहिजे आपल्याला. आपला तो स्टेज फिअर निघणं गरजेचं आहे. आपल्याला बेछूटपणे काम करता आलं पाहिजे. आपल्याला आपली छाप पाडता आली पाहिजे. आपल्याला जसं आता 15 सेकंदाचं बोललो. आमच्यासाठी 30-30, 10-10 मिनिटं आणि 30-30 मिनिटाची एकांकिका आणि स्किटच करायचो ना आपण. तर तो छाप पाडण्यासाठी आपण ते करायला पाहिजे आणि ही नवीन पिढी तयार होते, होऊ दे, येऊ दे, यायला पाहिजे. आणखीन आमच्याकडे जर 4-5 असतील ना एकांकिका स्पर्धा, आता तर वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे आणि व्हायला पाहिजे. त्या विभागातले कलाकार त्यांना मुंबई, पुण्याला यायची गरज नाही आहे. नगरमध्ये मोठी होते, लातूरमध्ये मोठी एकांकिका स्पर्धा होते, कोकणात होते. त्या रिजनमधली आपली पोरं, कलाकार आणखीन बाहेर यायला पाहिजे. त्यामुळे एकांकिका स्पर्धा व्हायलाच पाहिजे. स्वरूप बदलो, 1 लाखाचं का 10 लाख मिळू दे प्राईज, मिळू दे, पण बदलायला पाहिजे आणि यायला पाहिजे. नवीन लेखक तयार होतात, नवीन दिग्दर्शक तयार होतात. व्हायला पाहिजे. माझा प्रश्न तुम्हाला दोघांना आहे. आता मध्ये चित्रपट रिलीज होण्याचं ट्रेंड सुरू आहे. तर जैत रे जैत, सिंहासन किंवा जत्रा यासारखे फिल्म्स तुमचा रिलीजचा काही प्लॅन आहे का? आणि त्या रिलीजच्या ट्रेंडबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर नाही पकडतो. 3 रिलीज करणं असं तू म्हणते ना, जुने हो जुने. रिलीज करणं, त्याच्याकरता आपण निर्माता असायला लागतं किंवा दिग्दर्शक असायला लागतं. तर मी गेल्या 10 वर्षात 4 सिनेमे केले. ते पहिले रिलीज करतानाच बोंब झालेली आहे. तुम्ही चांगलं म्हणजे सुवर्णकमळ मिळालेला कासवसारखा सिनेमा डिस्ट्रीब्युटर घेत नाहीत. दिठीसारखा अप्रतिम सिनेमा आता तो भाडीपच्या भाडपी टॉकीजवर आलेला आहे म्हणून बघायला मिळणार. म्हणून हिंदी केला शर्मिला टागोरनं घेऊन, तो सुद्धा. म्हणजे आता OTT प्लॅटफॉर्म हे पॅन्डेमिकमध्ये रिलीफ म्हणून आले आणि ते आता दादागिरी करायला लागले. हा फरणार फरक आहे. आणि बरं, आता ही गंमत त्यातली अशी आहे, ज्येष्ठ नागरिकांची पर्सेंटेज वाढत आहे, डेमोग्राफी बदललेली आहे आणि पैसे असून वेळ असणारी आता तेवढीच पिढी शिल्लक आहे. बाकीचे पैसे मिळवण्याचंच वेगळं आहे, त्यांना खर्च करायलाच वेळ नाही. आणि ही जी पिढी आहे, यांची मुलं नाहीत त्यांच्याबरोबर, ती दुसरीकडे आहेत. काळ बदललेला आहे. म्हणून अनेक लोकांनी जुनी नाटकं रिव्हाइव्ह केली आहेत. 25% चांगली चालली आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे, जगजाहीर आहे. त्यामुळं एक निश गाठून ते करणं चांगलं. आता जैत रे जैत हा जेव्हा आम्ही केला आणि रिलीज झाला तेव्हा तो चालला नव्हता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता तो नॉन मराठी लोकांना सुद्धा माहिती आहे. त्याचं संगीत इतकं छान आहे, उत्तम आहे. किंवा सामनासारखा सिनेमा मी केला, त्यात सगळं मिळून 3 मिनिटाचं काम आहे माझं. पण आज 50 वर्षानंतर सुद्धा सामना म्हटलं की मारुती कांबळेचं काय झालं हे मटा लिहिताना सुद्धा लोक वापरतात, बरोबर? किंवा ह्यांचा घाशीराम केला अशी फ्रेज तयार झाली. ललित मोदी जेव्हा BCCI मधनं गेले तेव्हा मटा नाही पण लोकसत्तात हे होतं, ललित घाशीराम मोदी असं टायटल होतं. त्यामुळे कुठली गोष्ट कुठे लागू पडेल आणि कधी लागू पडेल हे त्या वेळेस आहे. मला असं वाटतं गुरुदत्तचे सिनेमे त्यांनी जेव्हा केले तर त्या काळाच्या किती पुढे होते. आता ते क्लासिक होतात. तसे आत्ताचे काही सिनेमांचं शेल्फ लाईफच मोठं असतं आणि काहींचं शॉर्ट लाईफ असतं. सध्या शॉर्ट लाईफकडे कल वाढला आहे. एकूण माणसाचंच आयुष्य शॉर्ट झालं बहुतेक. पण मला असं वाटतं ते होत राहणार. आणि जे चिरंतन आहे ना, का त्यातला कंटेंट ड्रिव्हन ज्याला तुम्ही म्हणता आणि चांगलं आहे, ते आज ना उद्या दोघांनाही लागू पडणारं असतं आणि ते युनिव्हर्सल असतं आणि ते चालू राहणार कायम, असं मला वाटतं.
आणि मला एवढंच म्हणायचं आहे, हे शोलेचं 50वं वर्ष आहे बरोबर. हे वर्ष जी सिनेमांची आठवण काढली जाते त्यात आपले कुठले तरी सिनेमा आहे ह्याचा आनंद आहे. म्हणजे आता खऱ्या अर्थाने 28 ऑक्टोबरला जत्रेला 20 वर्ष पूर्ण होणार आहेत. म्हणजे इतकी वर्ष म्हणजे एक एक पिढीत ना, म्हणजे मला परवा क्रांती पण म्हणाली की कोणतरी मुलगा भेटला होता. तो म्हणाला की मी जत्रा बघितल्याशिवाय जेवायचंच नाही. आता त्याच्या कडेवर त्याचा पोरगा होता. सो 20 वर्षाची पिढी तयार झाली एक सिनेमा, मराठी सिनेमा बघून, आणि तो मराठी सिनेमा बघून हे मला चांगला आवडतंय. त्यामुळे मी एका सिनेमाचा भाग आहे ज्याला 20 वर्ष कंप्लीट होत आहेत. तो एक नॉस्टॅल्जिया असायला पाहिजे. रिलीज करायचं की नाही हा ट्रेंड चांगला आहे, रिलीज व्हायला पाहिजे. पण शेवटी सर म्हटल्याप्रमाणे आता ते झी किंवा केदार सर किंवा ह्यांचं ते निर्माता म्हणून स्टेक असेल. पण तो रिलीज झाला तर तेवढीच गंमत येईल, तेवढीच बघायला मजा येईल. पण तो होतोय, त्याला त्याची वर्ष होतात. दे धक्काला इतकी वर्ष झाली, फिक्शनाच्या आयचोगाला इतकी वर्ष झाली. लोक पॉप्युलर सिनेमांची वर्ष मोजतायत, ही चांगली गोष्ट आहे.